काय मग भाव आहे नो लय पानचट झाले का हो? मी खरं सांगा बघा. हां लय पानचट झाले का? बरोबर आहे, धगायले लय धगायले. हां पण का नाही आता काय करावा, मनोरंजन तर करावं लागेल ना. मला खुश राहायचंय, तुम्हाला खुश ठेवायचंय. हां हे आयुष्य पुन्हा पुन्हा येत नाही. हां आणि मग लोकांना नाव तर काढाय पाहिजे का नाही. आणि आता नाव कुणाचं निघत आहे तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा कुणाचं निघत आहे. म्हणजे बघा तुम्ही जेव्हा जेव्हा चांगले कामं करीतान, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रगती करता तेव्हा तेव्हा लोक तुमच्यावर जळत येतं, नाव कोणीच घेत नाही. हां काय माहित त्या फल्लाण्याने एवढं मोठं घर बांधलंय या, त्याला काय कमी आहे पैशाची. उत्या आलाय त्याच्याकडं पैसा, त्याच्याकडं हाय म्हणून माजून गेला या. आपल्याला काय करून खाणार राहिला असे म्हणत येत. पण कौतुक कधी करीत नाही तर काय नाही माहिती. आता मला काय म्हणायचंय ती मला बी. हां ते काय गरजत आहे व बरसत आहे म्हणल्याने झाले आता काम आमचं. अव मला बोलायचंय पण कसं बोलू ते विचार करायले. मला बी कुठंतरी वाईट वाटतंय किंवा तुम्ही लोकांना बोलल्यावर लय टॉर्चर केल्यावर. हां तुम्ही समजूनच घेत नाहीत अजिबात की बाबा हे एक टाइमपास आहे, उगच आहे, बडबडी करती या. हां घरात बसल्या बसल्या एवढं धगायले, गरमीचं एवढ्या भिजून गेली तरी बी आपलं चालूच आहे तोड बडा 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 पचड 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 पचड. हां म्हणजे बघा काम धंदा तसाच आहे. आणि आज लवकर बी उठले होते मी डबा बनवायला लवकर उठले आणि पाणीच नव्हतं. काय करावं माय, पाणी नाही उठावं, पाणी नाही उठावं. माझ्या नवरा काय म्हणला, झोप बरं तुला उठविलंय म्हणूनच एवढी बडबड करायलीस. तुला नेट लागलं की तू दुसऱ्याला दुःख दिया बघतीस. हे तर बरोबर आहे की मी काय म्हणलं, हे तर बरोबर आहे की एवढं सकाळी सकाळी गार लागायला या. हा आणि तुम्ही झोपलावून मला उठविलं या. मग तुम्हाला झोपायला कसं वाटतंय, मी तुम्हाला कशी झोपू देईन बरं. हां नाही पाणी खरंच नव्हतं बरं का, पाणी नव्हतं खरंच नव्हतं. खाली जाऊन मोटर लावायची होती पण ते मी लावू शकत होते की, पण मी का म्हणून लावीन, का लावीन मी. हां अहो रात्र भरी असा घाम गळायला ह्या का, घाम गळायला दिसायला का हो घाम. हां असं नुसतं बुकडून निघायलंय माणूस आणि सकाळी सकाळी तेवढं थोडंसं गार लागत या. जरा गारवा असते सकाळी सकाळी तर मग जरा झोप होती सकाळी. पण ते कामाला जायचं असते, काम केलं तर पोट भरायचं नाही तर काय बंबऱ्या. हां बोंब मारावी लागेल की, भीक मागितली तर कोणी भीक बी देणार नाही, काम तर करायचंच. म्हणून ते डबा हे बनवायला उठावं लागत या. पण कधी कधी काय व्हायलंय जराशी उशिरा उठलं तर वा हां जीवाची तकलीफ व्हायली नुसती, गरम झर व्हायले नुसतं, धगायले, झोप येणार रात्रभर. मग सकाळी सकाळी झोपायला उलीसक झोपू द्या जाऊ की. हां नुसतं बडबड करीत आहे उशीर व्हायलाय म्हणून. तसंच उठ असं घाय भरून माहिती आहे का, धडपडून. पण आज तसं झालं. हां मला म्हणते तर झोप. मी म्हणलं फक्त 4 भाकरी करायच्या. आता खिचडी भात आहे, रात्री गेला होता खिचडी भात,
तर मी म्हणलं खिचडी भात आहे आमच्या दोघायपुरता आणि तुमच्या दोघायपुरत्या फक्त 4 भाकरी करायच्यात म्हणलं आणि गवारीच्या शेंगा खालीवरी करून देणार आहे आणि मग मी झोपणारच आहे. पाहिला काय म्हणते तर खरंच बाया ऐकत नाही त्या म्हणते तर बोलायला. उठविलं तिकडून मी तकलीफ व्हायली हिला. मग आता माहिती तर आहे बाबा स्वयंपाक उलसाच बनवायचा आहे आणि पुन्हा काय आपला आहे बिंदास झोपायचं आहे तर मग गपगुणानं करावं ना. माया मागं काय आहे असे म्हणायले माहिती आहे का. मग सकाळी पुन्हा उठले आणि पाणी बिनी लावून आले. त्यानं पाणी बिनी संडास बिंडास करू तर मया झाला बी स्वयंपाक बिपाक झाला डबा बांधला आणि ते सॉक्स मॉक्स हे बुटन तेन घालूस तर पुन्हा मग मी बसले खुर्चीमध्ये बसले तर मला काय म्हणते तर झोप की आता कुणाची वाट बघायलीस. मग असं बोलावं का झोप की मग आता कुणाची वाट बघायलीस. आता वाट कुणाची बघायलीस म्हणजे हे असलं बोलत येतं नवरे बी कळलं का. नवरे कमी नसते तर बोलायला. आता नवरा घरातच आहे अजून गेला बी नाही. नवऱ्याला माणूस बाहेर जाऊ देईन दरवाजा लावून घेईन आणि पुन्हा झोपल की. मग बोलायची काय गरज होती बोलायची. पण उगा बोलायचं म्हणून बोलायचं आहे का नाही. आणि अशा बोलण्यामुळंच एकमेकाचा विश्वास पक्का होतय. खरं सांगायले मी तुम्हाला एकमेकाचा विश्वास पक्का होतय. तुम्ही लक्षात घ्या गोष्ट. मी विषय आणला या पण हे सत्य आहे या. जे समोर दिसतंय जसं दिसतंय त्याला एक्सेप्ट केलं तर मग ते नातं लय भारी असतंय. बिंदास नातं असतंय ते. इमानदारीचं नातं असतंय. नाही तर काही नाते बघा की काही जरी झालं तर एकमेकांचे मन जपण्यासाठी दुसऱ्याचे ते जीव बी गेले तरी त्याला परवा नाही. पण आपण एकमेकाला व्हॅल्यू देण्याची कमी करायची नाही. असे नाते बी आहेत व माय. प्रेम प्रकरणामध्ये नवरा बायको प्रेम प्रकरणामध्ये तरी कसं म्हणावं प्रेमामध्ये बी लय आहेत की तुटाफुट्या. म्हणजे हे बघा एवढी बी समजदारी नात्यामध्ये दाखविणं किती बरोबर आहे की म्हणजे बाकीच्या ह्याला दुसऱ्याला दुखवून बरं का परिवाराला दुखवायचं आणि फक्त आपलं नातं जपून ठेवण्यासाठी समजदारी दाखवायची. नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला. हे कितपत खरं आहे सांगा तुम्ही. आता समजा तुम्ही नवरा बायको आहेत. तुम्ही किती बी आवडीचे असो का निवडीचे असो की कसे बी असो त्याच्याहून घेणं देणं नाही. पण तुम्ही नवरा बायको आहेत. पण तुम्हाला परिवार आहे. बहिणी बाळा भाऊ बंद माय बाप सगळं आहे. मग आता कुणी बी म्हणतं या माणूस आपल्या नवरा मुठीत असला की सगळं जिंकता येतं या. हे जरी खरं असलं तरी कुठं बी नसतंय जिंकायचं. हे कधी विसरू नाही. निदान नवऱ्याच्या आपल्या परिवारापाशी तरी आपण जिंकू नाही. कशाला जिंकायचं आहे. जिंका तुम्ही पण खऱ्यानं जिंका. नवऱ्याचं मन दुखून आहे म्हणून नवऱ्यापुरतं वेगळंच वागायचं आणि पुन्हा नवऱ्याच्या माघारी नवऱ्याच्या परिवारापाशी वेगळंच वागायचं. मग ह्याला काय अर्थ आहे का हो. हे नातं काय चव आहे का त्या नात्याला. आहे का काय चव. नुसती समजदारी दाखवायची एकूण एकायला नवऱ्यानं बायकोनं नवऱ्याला. आमच्यात भांडण म्हणजे कधीच होत नाही. आम्ही लई प्रेमानं राहत आहो आम्ही. अरे बाबा जिथं भांडण आहे तिथंच तर प्रेम आहे. कळलं का. आम्ही म्हातारे झालो आहो पण जसं समोर आहे तसंच आम्ही वागत आहो. एकदम क्लिअर खट. त्याच्यात काहीच नाही वाद. चला बाय लई धगायले.